रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी हॉटेलमध्ये मिळते तशी तंदुरी रोटी बनवलेली आहे आणि सोबतच बटर नानसुद्धा। तर तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला तंदुरी रोटी बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ मळून घ्यावे लागेल। 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा असं घेतलेलं आहे। तुम्ही इथे पूर्ण मैदा घेऊ शकता किंवा पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता। तर इथे मी मैदा आणि कणिक गाळून घेते। आता आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे। इथे आपल्याला हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे, तसेच हाफ टीस्पून एवढं मीठ घालायचं आहे। इथे आपल्याला हाफ टेबलस्पून साखर घालायची आहे। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल। तेल घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे दही आणि तेल सर्व पिठाला लागेल असं आपल्याला एकत्र करायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्याला थोडं कोमट असं पाणी घालायचं आहे। तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे। या पिठाला आता वरून थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनिट। चला तर मग इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि पीठ आता आपण थोडं मळायला घेऊया। तर इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता आपण तंदुरी रोटी बनवायला घेऊया। तर इथे एक गोळा घ्यायचा, गोळ्याला हातावरती घेऊन छान असा सॉफ्ट करून घ्यायचा। तर इथे आपला गोळा छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता हा गोळा पोळपाटावर थोडं लाटून घ्यायचा। यावरती आपल्याला थोडे काळे तीळ किंवा कलोंजी दोन्हीपैकी तुम्ही काही पण वापरू शकता टाकून घ्यायचे। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। पोळपाटाला जर हा गोळा चिटकत असेल तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी पातळ पोळी लाटायची। तर इथे आपली पातळ अशी तंदुरी रोटी लाटून तयार आहे। आता या रोटीच्या खालच्या साईडने आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। इथे पाणी लावलेली जी साईड आहे ती खाली करायची। इथे गॅस मीडियम ठेवायचा। इथे आपल्या पोळीला छान असे बुडबुडे यायला लागतील तेव्हा ही पोळी आपल्याला गॅसवरती या प्रकारे भाजून घ्यायची। बघू शकता आपली तंदुरी रोटी छान अशी भाजून तयार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे आपली तंदुरी रोटी। तर आता आपण बटर नान कसं बनवायचं ते बघूया। तर सेम प्रोसिजर आहे, फक्त आपल्याला पोळी जी लाटतो आपण ती जाडसर लाटायची आहे आणि तंदुरी रोटी जी असते ती पातळ लाटायची असतं। तर ही थोडी जाडसर अशी मी पोळी लाटून घेतली आणि त्याला आपल्याला बटरनी छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायची।
आपला बटर नानसुद्धा बनून तयार आहे. तर मंडळी, आता असं म्हणतात की डायरेक्ट गॅसवरती पोळी शेकून खाऊ नये, तर त्यामुळे तुम्ही तंदुरी रोटी कमीत कमी खावी. आमच्याकडे कोणतीही पोळी असो ही आम्ही तव्यावरती भाजूनच खातो. तर मंडळी, तंदुरी रोटी असो किंवा बटर नान, आपल्याला यासोबत ग्रेव्हीवाली भाजीच लागेल. म्हणून मी आज मस्त काजू करी बनवली होती. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.